नमस्कार मित्रांनो, मी शुभम कदम शुभ प्रवासीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आता आपण जात आहे रामदासबाई कदमांकडे जात आहे। तर आज भजन आहे। दरवर्षी त्यांच्याकडे भरपूर गावातून भजन येतात आणि ते गाऊन दाखवतात। तर आता आपल्यासोबत भरत स्वागत आहे आणि आपल्या वाडीतली मंडळी आहेत, सगळे गाडी करून येत आहेत, निघालेत। तर आपण पण निघूया आता। तर भेटू आपण रामदासबाईंच्या बंगल्यावरती जायचं आपल्याला। तर पाऊस सध्याला थांबलेला आहे आणि आता आपण मांडवे गावामध्ये आलेलो आहे। मांडव्याच्या नंतर आपण तळ्या गावामध्ये जाणार आहेत। निसर्ग बघा, किती सुंदर असं निसर्ग, असं गार वातावरण झालंय, ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि आपल्या समोर आपली लाल परी येत आहे। लाल परीचं आपलं दर्शन झालेलं आहे। तर किती सुंदर अशी वाटते लाल परी ह्या हिरवगार निसर्गामध्ये। इकडे बघा असे ढगाळ वातावरण झालेलं आहे, ढग थोडे थोडे खाली आहेत, पण पावसाच येण्याची शक्यता आहे। बघू आता हा ॲक्च्युली तर तळा येईल 5 मिनिटांमध्ये, पुढे आपल्या तळा येईल। तर आता आपण तळ्यागावमध्ये एंट्री केलेली आहे। बघा इथे समोर त्यांचं मंदिर पण आहे, मंदिराचं काम चालू आहे आणि इथे दरवर्षी जत्रा भरते, पूर्ण गावाची वगैरे सगळे येतात इथे। त्या बाजूला स्टॉप पण आहे आणि हा त्यांचा मंदिराचं काम चालू आहे, जत्रा इथं भरतेच। आणि बोलायला गेलं तर आता बिग बॉस म्हणून प्रणित मोरे आहे ना, हा त्याचं ॲक्च्युली गाव आहे तळे। इथून पुढे नाका आहे, म्हणजे नाक्यावरती ते गव्हर्नमेंट हॉस्पिटल, प्रायव्हेट डॉक्टर्स दुकानं वगैरे आहेत। तिथून आतमध्ये गेला आहे तो प्रणित मोरे का, तो मी दाखविलंच पुढे गेल्यानंतर। तर तळागाव बोला तर हा खूप मोठा आहे आणि आपण ह्याला एक मिनी सिटी पण बोलू शकतो। जर कोण आजारी वगैरे पडत असेल तर इथे डॉक्टर येतात, म्हणजे जास्त खेडमध्ये सिटीमध्ये जायला लागत नाही। मात्र लोक इथपर्यंत येऊ शकतात, इथं आहेत डॉक्टर वगैरे। तर हा बघा आपण तळ्यामध्ये आलेलो आहे आणि हा गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे। ॲक्च्युली ह्याची एंट्री इथून फोडून आहे, हा गेट बंद आहे ना। गव्हर्नमेंट हॉस्पिटल इथं आहे आणि इथे आजूबाजूला प्रायव्हेट पण डॉक्टर्स आहेत आणि इथे दुकान आहेत। ॲक्च्युली आम्ही तर इथं खास करून वडापाव खायला, नाश्ता वगैरे करायला इथेच येतो। चला अच्छा देतोय काय बोलूया, पण जाऊया का, खाऊयात ना, ठेवून द्या आता, मी बंद केलं। तर तळ्यात येऊन आपल्याला तळ्यात आपण वडापावसाठी येतो, बाकी काय नाही। तळ्यात बघा हा दुकान आहे, ते चांगलं वडापाव येतो, विघ्नेश वडापाव सेंटर। आपण वडापाव खाण्यासाठी आणि म्हातारे लोक डॉक्टरसाठी येतात आणि आम्ही वडापाव खाण्यासाठी येतो। तुम्हाला काही काम असेल तर तुम्ही तळ्यामध्ये येऊन तुम्ही सामान वगैरे घेऊ शकता, नाश्ता वगैरे करायचा असेल तर आपल्याला इथेच इथे हायस्कूल पण आहे, तळ्याचं हायस्कूल, सलून वगैरे सगळे फॅसिलिटीज बोलला तर इथं आहे। एक मिनी सिटी बोलू शकता। प्लस त्यांचं डाकघर पण आहे, तिथं काय तुमचं पोस्टाचं काम असेल तर तुम्ही ते येऊ शकता। तर मित्रांनो तुम्हाला समोर बंगला दिसतो, हे आपले श्री एकनाथजी शिंदे यांचा मुलगा, त्यांची मुलग्याची सासरवाडी आहे, म्हणजे त्यांची बायको आहे, त्यांचं हा घर आहे। तळे हे त्यांचंच गाव आहे, सासरवाडी। तर आता आपण भरण्यामध्ये आलेलो आहे। भरण्यामधून आपल्याला कुठे जायचं बरं का, जामग्यामध्ये रामदासबाई यांचं घर आहे, तिथे जाणार आहे आपण। आता भरण्यामधून एक रोड आहे, त्या रोडने आपण जाणार आहे। आपले सगळे मेंबर आलेले आहेत, सगळे गाडी घेऊन आले आहेत। तर आज तिथं आपलं भजन आहे, दरवर्षीप्रमाणे आपण तिकडे जातच असतो, यावर्षी पण जाणार आहे। तर आपले अर्धी मंडळी पुढे गेलेत 4 व्हीलरने आणि आम्ही पूर्ण वैभव, मी आणि भरत आहे, आम्ही ह्याच्या जाणार आहे। हा पूल आहे, हा चोरताचा पूल, आता हा किती वाढवले आहेत, पहिला छोटा होता। आणि इथून आमचं भरणं स्टार्ट झालं, आम्ही खेडमधून नाही जाणार, भरण्यामधून जाणार। तर आपण भरणीमध्ये आलेलं आहे। बघा आता पहिलं वेगळं होतं ना, आता वेगळं पाठी पेट्रोल पंप आहे आणि सगळे वाट बघतात, जे पाठीमागे अडकतात त्यांची वाट बघतायत। आपण आता निघालो, बघा आपले महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येथे आहे। पहिला आता हे ब्रिज झाले म्हणून आहे बघा, सगळ्यांचं हे केले, पण आता ते पावसामुळे शेवळ आले त्याच्यामुळे आले, पण आपले सगळे मावळ्यांचे सगळे चित्र रेखाटणे केलेले आहे, खूप सुंदर असं वाटतं। आणि खड्डे तर दिसणारच आपल्याला, कुठं आहे नाही की खड्डे नाही, तर खड्डे आहेत तिथे। आणि इथून आता आपण डायरेक्ट आता भरण्यामधून डायरेक्ट खेळला निघणार आहे, खेडमधून पोलीस स्टेशनच्या बाजूला रस्ता गेला, तिथं थांबलेत सगळे वाट बघायला, माहिती आहे
तिथून जातो ना आतमध्ये तो साखळे जातो रोड तो ना मग तिथे तहसीलदार ऑफिस येतो मग कुठून आम्हाला काय माहिती तुम्ही थांबलं पाऊस उघडला तुला काय खाल्लं काय नाही इथं बघ हा सगळा मुंबईपर्यंत दिवा इकडे पण काय रस्ते हा मुंबई डेव्हलप होत आणि इकडे बघा गाव तसेच राहिलेत हे आता नाही सांगणार आमदार कोण आहे होणार त्यांच्या नेतृत्वाखाली लगेच होणार काय रस्ते नुसते ट्रॅफिक जाम काय गाड्या लोक मुंबई चाकरमानी येतात का आणि आता आमचा खेळ चालू झाला इथून पुढे खेळ सगळा आपण बस स्टँड पण दाखवायचं आपल्याला हे बघा किती ट्रॅफिक आहे त्यात खड्डे सगळे नुसता कॅमेरा खाली करायला आणि हा बघा हा इकडे आपला खेडमध्ये हे फोम ह्याच्यामध्ये गेला तर आम्हाला आपला खेड बस स्थानक आहे सगळे आपल्या कुठं जायचं असले तर आपल्याला एस टी इथून भेटते तर हा मेन आपला बस स्थानक आहे आणि पुढून आता आपल्याला जायचं आहे आणि हा बघा इथून रामदेव जायचं असेल तर इथून जाऊ शकता तुम्ही इथून रोड आहे तहसीलदाराच्या बाजूला त्या रोड गेला आहे तर पाऊस खूप पडत आहे तर आम्ही गरमागरम मंचुरियन खायला आलो होते हे बघा मंचुरियन खायला आलो मस्त गरम काका गरम बनवत आहेत गावाला खायला काय वाटत नाही तर बघा मस्त गरमागरम वडापाव भेटलाय आदित्य स्वतः घेतात करून तर हा बघा रामदासबाईंचा बंगला आहे आणि आलेला काही आम्हाला लेट झाला आतमध्ये खूप आम्हाला ॲक्च्युली आम्हाला लेट झाली आहे खूप गर्दी तर आम्ही आता थोडं त्याच्यामुळे आपण आता बघणार पण खूप लेट जायचं आहे कारण खूप लेट झालं आहे तर बघा पूर्ण इकडं गार्डन लाईन लागली पूर्ण एक साईड म्हणजे खूप भरपूर गावाकडून दुसरे गावाकडून येतात तिकडे तर आता आमच्या थोड्याच वेळात आम्ही नाव दिलेलं आहे आता थोड्याच वेळात आमचं भजनसुद्धा चालू होईल तर आम्ही आमच्याकडून ढोलकी विलकी सगळे आणलेले आहेत बघा सगळे तयारी करतात ओपन करत नावे आणले आता टाळबी करून सगळं आपण व्यवस्थित तयारी करून ठेवणार आहे आणि थोड्याच वेळात आपलं भजनसुद्धा चालू होईल रामदेवबाईंच्या आपण आलेलो आहे आणि खूप गर्दी आहे सगळे भरपूर गावातून आलेले आहेत खूप गर्दी आहे
तो मला बोलतो तुम्ही बाजूला बसलात कसा लवकर. रामदासबाईंकडे जाताना आपला इथे बघा एक गोरे वडापाव म्हणून आहे. हा मित्र आहे. तर नाव काय तुझं? जितेश गोरे. अतिशय चांगली माणसं आहेत. म्हणजे आम्ही आता जात होतो, आमच्याकडे जॅकेट नव्हतं, त्यांनी आम्हाला जॅकेट दिलं. म्हणजे न ओळखीचे पण नाही तरी त्यांनी आम्हाला एवढं म्हणजे त्यांचं असल्यासारखं त्यांनी आम्हाला एक जॅकेट दिलं. आणि त्यांचा स्टॉल पण इथे वडापाव आहे, मंचुरियन आहे. कधी आलात तर तुम्ही नक्की या. भाव खूप चांगला आहे, एकदम म्हणजे प्रेमळ बोलणार सगळं आहे. पण कधी आलात तर या इथे. थँक्यू भावा. आपले मंडळी आलेले आहेत आणि आपला कार्यक्रम झालेला आहे. आता आपण घरी जात आहे. गँग आपली चाललेली आहे. तुम्हाला नक्की हा ब्लॉग कसा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि पावसामुळे आमचा प्लॅन पूर्ण फिक्स वाटला. पूर्ण भिजलेलो आहे आम्ही कसंही करून आम्ही आलेलो आहे इथे. थोडाफार 1-2 भजन बोलले बस, जास्त नाही.